पेन तालुक्यातला खारेपाट गाव आहे, विभाग आहे वाशी खारेपाट. याच्यात 18 गावं आणि 29 वाड्या आहेत आणि हाकेच्या अंतरावर शहापाडा आणि हेटवणा धरण आहे, जो आमच्यासाठी तयार केलेला आहे. या खारेपाट विभाग या पेन तालुक्यासाठी केलं आणि त्यातून पाणी हा 50-60 किलोमीटर मुंबईला जातो, सिडकोला पुरवला जातो. पण आमच्या खारेपाटाला 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना पाणी पुरवठा होत नाही आणि जसजसे मे महिना जवळ येतो तशी पाणी टंचाई खूप भीषण होत जाते आणि 1 तासात 5 दिवसांनी पाणी येतो आणि तो पण रात्री 1 वाजता 2 वाजता असे प्रत्येक गावाला वाटलेले आहेत 1-1 तास. आणि त्याच्यात जर पाईपलाईन फुटली आणि फुटतेच, कारण ही 38 कोटीची निधी जी मंजूर होऊन जो पाईपलाईन आलेली आहे ती एवढी खराब आहे की प्रेशर दिल्याने की पाईपलाईन फुटते. त्यामुळे ज्या गावाला पाणी ज्या दिवशी जाणार होता आणि पाईपलाईन फुटली की त्या दिवसाला पाणी त्यांना मिळत नाही. अशा प्रकारे भीषण टंचाई झालेली आहे आणि अजूनपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासनातर्फे की पाणी समस्या सोडू शकतो असं अजूनपर्यंत तरी झालेलं नाही. ड्रम भरून ठेवायलाच लागतात, नाही पाण्याचा वापर दुसरा पाणी नाही आम्हाला गॅरंटी नाही ना, गॅरंटी नाही ना. कधी कधी नळ फुटतात, एखाद्या 10 दिवस पाणी येत नाही पाईपलाईन फुटल्यानंतर. निश्चितपणे खारेपाटामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि मला खरंच म्हणजे त्याचं खूप मनापासून दुःख आहे. मी कालच रवींद्र चव्हाण साहेबांना पत्र पाठवलेलं आहे. त्यामध्ये त्यांना सांगितलं की आम्हाला नवीन योजना त्या ठिकाणी तयार करण्यासाठी 5 कोटी रुपयाची आवश्यकता आहे आणि निश्चितपणे ती जर योजना तरंगकोप मार्गे कणे, बोर्जे आणि वाशी विभागाला गेली तर या भागातला पाण्याचा प्रश्न सुटेल. येत्या काळामध्ये त्या योजनेसाठी सगळ्यात मोठी प्राथमिकता आम्ही देणार आहोत. ती योजना तयार होण्यासाठी, ती योजना त्या ठिकाणी अंमलात येण्यासाठी जे काय लागेल ते आम्ही करणार आहोत. आणि खरं म्हटलं तर पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या काळात हा प्रश्न सोडवणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.